नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खारी शेव. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही शेव तुम्ही नुसती खाण्यासाठी किंवा मिसळमध्ये देखील वापरू शकता. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेले आहे. या बेसन पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. त्यानंतर मी इथे एक पळी तेलाचा वापर केलेला आहे. हे सगळं साहित्य आपल्याला हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचे. प्रत्येक पिठाला लागेल, पिठाच्या कणाकणाला लागेल याची काळजी घ्यायची. त्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला त्या सैलसर पिठाचा असा गोळा मळून घ्यायचा. जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो ना, अगदी त्या पद्धतीने आपण इथे पीठ भिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं सगळं साहित्य मी असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गरजेनुसार पाणी घेऊन आपल्याला असा सैलसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर आपण अशी मस्त कुरकुरीत शेव काढून घेणार. या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान अप्रतिम शेव होते चवीला. चला तर मग आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात. तुम्ही आता इथे बघू शकता छान असं सैलसर आपलं पीठ आता मळून होत आलेलं आहे. या पद्धतीने थोडं थोडा पाण्याचा वापर करूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचे. खूप सैल देखील करायचं नाही आणि खूप घट्ट देखील करायचं नाही, ही काळजी आपल्याला इथं घ्यायची. थोडंसं हे पीठ थोडंसं चिवट असल्यामुळे थोडासा तेलाचा वापर तुम्ही करू शकता. बघू शकता या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर छान माझ्याकडे स्टीलचा सोरा आहे, या सोऱ्यामध्ये असं पीठ भरून घ्यायचे. हवा जाईल अशी जागा ठेवायची नाही, त्यामुळे आपली शेव अशी एकसारखी पडते. त्याच्यामुळे ही काळजी ते घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे बाजूला. तेल छान तापून घेतलं. त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे. जास्त तेल देखील तापू द्यायचं नाही, जास्त ब्राऊन रंगावर शेव करायची नाही, त्यामुळे कडवट होते. छान अशी सफेद आणि कुरकुरीत शेव होते. त्याच्यामुळे तेल जास्त तापलेलं ठेवायचं नाही, कमी गॅस करायचं. आधी तेल तापून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम पातळ लेअर केलेलं आहे. खूप छान अप्रतिम शेव होते. या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि हो, रेसिपी आवडली तर ट्राय जरूर करा आणि चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. याच पद्धतीने आपण सर्व शेव बनवून घेणार आहोत. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये.